नमस्कार. उत्तरायण अभिवाचन भाग 27. विजेत्री च न संहता कार्यशक्तीर. वैदिक काळापासून भारतीय समाज शक्ती उपासक आहे. केवळ भारतच नव्हे तर आपल्या संस्कृतीची वीरगाथा अखिल विश्वात निनादत असे. शौर्यवान आणि वीरवान युवा हे भारतीय संस्कृतीचे संवाहक राहिले आहेत. याच शूरतेचे आणि वीरतेचे प्रतीक म्हणजे आपल्या परंपरेत साजरा होणारा दसरा किंवा विजयादशमी उत्सव. विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस दसरा म्हणून पाळला जातो. देवींच्या घटाची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला झाल्यानंतर देवीचे नवरात्र प्रारंभ होते आणि 10व्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. ज्ञानाची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते. दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा असे महत्त्व वर्णिलेला हा उत्सव हिंदू धर्मातील 3.5 मूर्तांपैकी एक आहे. विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस. पौरुष, पराक्रम आणि विजिगीषू वृत्तीचे जागरण म्हणजेच विजयादशमी. नवरात्र उत्सवाचा कळस म्हणजे विजयादशमी होय. 10 अवगुण काम, क्रोध, लोभ, मोह, हिंसा, आळस, असत्य, अहंकार, मद आणि चोरी यापासून मुक्ती म्हणजे दसरा. या 10 अवगुणांना अग्नीत स्वाहा करणे म्हणजे रावण दहन. व्यक्ती, परिवार, समाज, राष्ट्र आणि वैश्विक स्तरावरील वाईटाचा नाश हा रावण दहनामागचा संकेत लक्षात घेतला पाहिजे. अन्याय आणि अधर्माचा नाश हे त्रिकालाबाधित सत्य आहे. तुम्ही जगातील आधुनिक शक्तीने संपन्न असाल अथवा नसाल, परंतु तुमचा विनाश अटळ आहे. म्हणूनच विजयादशमी हे न्याय, नैतिकता, सत्यता, शक्ती आणि विजयाचे महापर्व आहे. प्रत्येक युगात अन्याय, अहंकार, अत्याचार आणि आतंकवाद यासारखे असुर होते, आहेत आणि राहतील. त्रेतायुगात रावण, मेघनाथ, ताडका, द्वापारयुगात कंस, पूतना, दुर्योधन, शकुनी आणि आजच्या कलियुगात आतंकवाद, भय, भूक, भ्रष्टाचार, अन्याय, आतंकवाद यासारखे असुर आपल्यापुढे येऊन ठेपले आहेत. त्रेतायुगात श्रीराम आणि द्वापारयुगात श्रीकृष्ण यांना सद्गुणांचे प्रतीक मानले गेले. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सामाजिक ऐक्य आणि संघटित शक्तीच्या बळावर त्यांनी अधर्मावर धर्मविजय प्राप्त केला. आज कलियुगात देखील आसुरी शक्तींवर विजय मिळवण्यासाठी अविरत संघर्ष सुरूच आहे. रामायणातील प्रसंग आहे. ऋषी विश्वामित्रांच्या मार्गदर्शनात रामलक्ष्मणाने ताडक वनप्रदेशात ताडका आदी असुरांच्या नेतृत्वात प्रशिक्षित होत असलेल्या आतंकी छावण्यांवर सर्जिकल स्ट्राईक करून विजयाचा प्रथम अध्याय लिहिला होता. वनवासी बंधूंचे जीवनप्राण असलेले जल, जमीन, जंगल, जानवर यांचे संरक्षण श्री रामरायाने केले. पंचवटी प्रदेशात खर आणि दूषणाच्या नेतृत्वात आतंकवादी आपल्या सीमेत घुसून अस्थिरता निर्माण करीत आहे हे लक्षात येताच त्यांचा बंदोबस्त त्यांनी केला. रावणाने केलेले सीतेचे अपहरण हे राष्ट्राच्या अस्मितेचे आणि संस्कृतीचे हरण होते. भारतीय सनातन वैदिक परंपरेचे संरक्षण करण्यासाठी श्रीरामाने वनबंधूंना एकत्र करून संघटित कार्यशक्तीचा धर्मकार्यार्थ उपयोग केला. अजेय शक्तीचे सामर्थ्य सामान्य जनात निर्माण करून राष्ट्ररक्षेचा हुंकार प्रभू रामरायांनी केला. श्रीरामाच्या याच आदर्शाला प्रेरणास्थान मानून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक पुण्यश्लोक हिंदू भाग्यभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायरेश्वराच्या मंदिरात 18 पगड ज्ञाती बांधवांना एकत्र करून विजयाचा सत्य संकल्प केला. तेव्हा महाराजांसह सर्वांच्याच मनात एकच भावना होती. चिरविजयाच्या संकल्पाने हृदय काठोकाठ भरू, मातृभूमीच्या दिग्विजयाची सुप्त मनीषा पूर्ण करू. सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजन
आणि शस्त्रपूजन हे विजयादशमी पर्वातील प्रमुख 4 विधी आहेत. सीमोल्लंघनानुसार ग्रामदेवतेला पालखी पदस्थ करून दिवसाच्या 3ऱ्या प्रहरात गावाच्या सीमेवर ईशान्य दिशेला जिथे शमी अथवा अश्मंतक वृक्ष आहे तेथे नेले जाते. शमीपूजन अथवा अश्मंतक पूजन यामध्ये शमीची खालील श्लोक म्हणून प्रार्थना करतात. शमी शमयते पापम शमी लोहितकंटका धारिण्यर्जुन बाणानां रामस्य प्रियवादिनी करिष्यमाण यात्रायां यथा काल सुखम मया तत्र निर्विघ्नकर्तृत्वं भव श्रीराम पूजिते. अर्थात शमी पापनाशन करते. शमीचे काटे तांबूस रंगाचे असतात. शमी रामस्तुती आणि अर्जुनाचे बाण धारण करते. हे शमीवृक्षा, रामाने तुझी पूजा केली आहे. मी यथाकाल विजय यात्रेस जाईल तेव्हा तू माझी यात्रा निर्विघ्न आणि सुखमय करावी. शमी उपलब्ध नसल्यास अश्मंतक पूजन म्हणजे आपट्याच्या पानाचे पूजन करतात. अश्मंतक महावृक्ष महादोष निवारण इष्टानाम दर्शनम देही कुरु शत्रुविनाशनम. म्हणजे हे अश्मंतका, तू महादोषाचे निवारण करणारा आहेस. माझ्या मित्रांचे दर्शन आणि शत्रूंचा नाश करण्यास तू सहाय्य करावे. यानंतर आपट्याच्या वृक्षाखाली तांदूळ, सुपारी आणि सुवर्ण किंवा तांबे यांची मुद्रा ठेवून प्रदक्षिणा करावी. अश्मंतकाला नमस्कार करून मुळाजवळची माती आणि आपट्याची पाने घरी आणावी. ही आपट्याची किंवा शमीची पाने सुवर्ण म्हणून देवास अर्पण करतात आणि त्यानंतर इष्टमित्रांना देतात. महाराष्ट्रात याला सोने देणे असे म्हणण्याचा प्रघात आहे. ज्या ठिकाणी शमीपूजन झाले त्या ठिकाणी अष्टदळ तयार करून अपराजिता मूर्ती ठेवतात. अष्टदलाचा मध्यबिंदू हाच भूगर्भ बिंदू अर्थात अपराजिता मातेच्या उत्पत्ती बिंदूचे प्रतीक आहे. अपराजिता हे माता दुर्गेचे संहारक रूप आहे. या पूजनाची फलश्रुती म्हणजे अष्टदल स्थापित पृथ्वीतत्वाधारित त्रिशूलधारित दुर्गा शिवाच्या संयोगाने दशदिक्पाल आणि ग्रहदेवतांच्या सहकार्याने आसुरी शक्तींचा विनाश करते. हारेण तू विचित्रेण भास्वत कनकमेखला अपराजिता भद्ररथा करोतु विजयम मम. गळ्यात विचित्र हार, कमरेवर चकाकणारी सुवर्ण मेखला धारण करणारी, भक्तांच्या कल्याणार्थ सदैव तत्पर असणाऱ्या हे अपराजिता माते, मला विजयी कर. विजयादशमी हा हिंदू संस्कृतीमधील क्षात्रभावाचे संवर्धन करणारा महोत्सव आहे. हिंदू संस्कृती ही शास्त्र आणि शस्त्र दोघांचेही पूजन करणारी दिव्य संस्कृती आहे. अग्रतः चतुरो वेदा पृष्ठतः सशरम धनु इदम ब्राह्मम इदम क्षात्रम शापादपि शरादपि. 4 वेद मुखोद्गत आहे म्हणजे पूर्ण ज्ञान आहे व पाठीवर बाणांसह धनुष्य आहे म्हणजे शौर्य आहे. म्हणजेच येथे ब्राह्मतेज व क्षात्रतेज दोन्ही तेज आहेत. परशुरामाच्या संदर्भातील हा श्लोक आपली शस्त्रशास्त्र संपन्न अशी दिव्य परंपरा अधोरेखित करतो. विजयादशमीला शस्त्रपूजन करताना देवतांना आवाहन केले जाते. प्राचीन काळापासून राजे, सामंत, सरदार आपले शस्त्र आणि उपकरण स्वच्छ करून दसऱ्याला त्याचे पूजन करतात. आजही सेना, सशस्त्र दल, प्रयोगशाळा, वर्कशॉप यामध्ये उपकरणांची पूजा केली जाते. शाळा महाविद्यालयात देखील लेखणी, वही, संगणक यांचे पूजन केले जाते. शस्त्र आणि शास्त्र यांचे अनमोल भांडार असतानाही भारतीय समाजाची अवनती का झाली? छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या 18 पगड ज्ञातींना जोडून हिंदू एकसंध केला तो पुढे जातीपातीच्या तुकड्यात वाटला जाऊन आत्मविस्मृत झाला. मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका असे म्हणण्यापर्यंत हतवीर्य झालेल्या हिंदू समाजाला त्याच छत्रपती शिवाजींचे क्षात्रतेज संघटनेच्या रूपात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपात जगापुढे आणले ते युगपुरुष डॉक्टर केशव बैरामपंत हेडगेवार या जन्मजात देशभक्ताने. शस्त्र आहेत, शास्त्रही आहेत, संसाधन आणि माणसे विपुल आहेत, पण हे सगळे विखुरले असले तर कसचे काय? देव देखील दुर्बल लोकांची साथ करीत नाही. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच अजापुत्रम बलिम दध्यात देवो दुर्बल घातकः. घोड्याला, हत्तीला किंवा वाघाला कधीही बळी दिला जात नाही, तर शेळीचे पिल्लूच
वधवेदीवर मरते. दुबळ्यांचे रक्षण देवही करत नाही. असंघटितपणाच्या रोगावर रामबाण उपाय म्हणून नरकेसरी डॉक्टर हेडगेवारांनी 1925च्या पुण्यपावन विजयादशमीला आत्मविस्मृत हिंदू समाजाला विजयाचा महामंत्र दिला. काय आहे तो मंत्र? भागवत महापुराणानुसार संघे शक्ती कलयुगे म्हणजे संघटन शक्ती कलियुगातील समर्थ शक्ती आहे. संघ म्हणजे संख्याबळ आणि संघटन बळ. भगवती दुर्गेचे अवतरण धर्मसंस्थापनेसाठी झाले. समस्त देवतांचे म्हणजेच त्या काळातील सज्जन शक्तीच्या संघटित शक्तीचे व्यापक रूप म्हणजे दुर्गा, भवानी, जगदंबा. हिंदुत्वाचा चिरविजयी हुंकार म्हणजेच संघ, संघटन आणि सांघिक प्रयत्न. शारदीय नवरात्र समारोप प्रसंगी जेव्हा जेव्हा विजयादशमी येते तेव्हा तेव्हा शस्त्र आणि शास्त्र यांचे स्मरण आपण केले पाहिजे. आपणही आपापल्या क्षेत्रात सज्जन शक्तीला बळ देऊन विश्वकल्याणी भारत मातेला परमवैभवाच्या मंगल सिंहासनावर आरूढ करून जयघोष करूया. हे भारत माते, तुझ्या कृपेने आमची ही विजयशालिनी संघटित कार्यशक्ती धर्माचे संरक्षण करून या राष्ट्राला वैभवाच्या उच्चतम शिखरावर पोचविण्यास समर्थ हो. विजेत्रीचन संहता कार्यशक्तीर विधायास्य धर्मस्य संरक्षणं परम वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं समर्था भवत्वा आशिषा ते भृशम. भारत माता की जय. उद्या पुन्हा भेटूया रात्री 8:30 वाजता या पुरुषोत्तम मासाच्या उत्तरायण अभिवाचनाच्या समारोपीय शेवटच्या भागात. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री आणि जय श्रीराम.